जतीन, एक महत्वाकांक्षी तरुण, स्वतःची ट्रॅव्हल कंपनी, हळूहळू वाढलेली, स्थिर, विश्वासार्ह, सुरक्षित. पण प्रत्येक स्थिरतेच्या मागे एक कुजबूज असते. इतक्यावरच थांबायचं? तेव्हाच प्रवेश झाला मनसुखलालचा. मोठे व्यवहार, मोठी भाषा, मोठी स्वप्न. इम्पोर्ट एक्सपोर्ट, आंतरराष्ट्रीय मार्केट, मोठी गुंतवणूक, मोठा नफा. मनसुख शब्दांचा जादूगार होता. नफ्याचा 7 मजली डोलारा उभा केला त्याने. त्याचे शब्द प्रस्ताव नव्हते, ते चकाकणारं स्वप्न होतं. पण त्या स्वप्नाची किंमत? जतीनला स्वतःचा ट्रॅव्हल व्यवसाय बंद करावा लागणार होता. मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागणार होती. एका बाजूला स्वतः उभं केलेलं सुरक्षित जग, दुसऱ्या बाजूला चकचकीत पण अनिश्चित भविष्यातली उडी. एक निश्चित, दुसरी धोकादायक. सुरक्षित राहायचं की मोठं व्हायचं? प्रश्न फक्त नफ्या तोट्याचा नव्हता. कारण गुंतवणूक म्हणजे फक्त पैसा नसतो, तर ती असते तुमचा वेळ, तुमची प्रतिष्ठा, तुमचं नाव, तुमचं भविष्य. मोठं धाडस म्हणजे आंधळी उडी नाही. छोटा व्यवसाय तुम्हाला ओळख देतो, मोठा व्यवसाय तुमची ओळख बदलतो. पण ही बदललेली ओळख तुम्हाला यशाच्या नव्या शिखरावर नेईल का अपयशाच्या दरीत लोटून देईल? जतीन एका वळणावर उभा होता. निर्णयाचा क्षण, टर्निंग पॉइंट. काय झाले या जतीनचे? पहा आजच्या या केस स्टडीमध्ये. ए भाय जरा देख के चलो, भाग 1. त्याचे झाले असे. संध्याकाळी 6:30ला येतो म्हणालेला जतीन 8च्या सुमारास दारात हजर. उशीर झाला म्हणून अपॉइंटमेंट रद्द करणार होतो, पण जतीन पडला मुकेशभाईचा करीबी रिश्तेदार आणि मुकेशभाई माझा खास दोस्त. तेव्हा केवळ मुकेशभाईंकडे बघून मी या लेट लतीफ जतीनचं स्वागत केलं. जतीन त्याच्या प्रश्नाबद्दल आधीच फोनवर बोललेला होता, म्हणजे जतीनचा प्रश्न नेमका काय आहे याची पूर्वकल्पना असल्याने मी जतीनचा कन्सल्टेशन चार्ट बनवला नाही. मी लगेच जतीनच्या प्रश्नाकडे वळलो. जतीनची स्वतःची ट्रॅव्हल कंपनी होती. तसे बरे चालले होते. काही महिन्यांपूर्वी जतीनची मनसुखलालशी ओळख झाली. हा मनसुखलाल शेअर बाजारात उलाढाली करत होता. त्याने जतीनसमोर भागीदारीत एक नवा इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय करण्याची योजना मांडली. यावर त्या दोघात बरीच चर्चा झाली होती. या नव्या धंद्यात मोठी गुंतवणूक करावी लागणार होती. त्याचबरोबर पूर्णवेळ काम करावे लागणार होते. जतीनला त्याचा सध्याचा ट्रॅव्हलचा व्यवसाय बंद करावा लागणार होता. तेव्हा मनसुख बरोबर भागीदारीत व्यवसाय चालू करू का, असा जतीनचा प्रश्न होता. इथे जतीनला घटना कधी घडेल याच्याबद्दल फारशी उत्सुकता नाही. तो घेत असलेला निर्णय बरोबर ठरेल का चूक याबद्दल जाणून घ्यायचे आहे. अशा कामाला पाश्चात्य होरारीसारखे दुसरे चांगले साधन नाही. मी कम्प्युटरवर जतीनच्या प्रश्नासाठीची प्रश्नकुंडली तयार केली. जतीनसाठी केलेला चार्ट आपल्यासमोर आहे. चार्टचा तपशील. दिनांक 8 एप्रिल 2017. वेळ रात्रीचे 8:25 आणि 12 सेकंद. स्थळ नाशिक. आता जतीनच्या पत्रिकेचा अभ्यास करूयात. प्रोसिजरप्रमाणे या खेळातले प्रमुख खेळाडू आणि त्यांचे प्रतिनिधी निश्चित करू. या खेळात कोण कोण आहेत? प्रश्नकर्ता जतीन. मनसुख जतीनचा व्यवसायातला भागीदार. जतीन आणि मनसुखमधला भागीदारीचा करार. जतीनचा पैसा, मनसुखचा पैसा, भागीदारीतला बिझनेस, व्यवसायातला नफा तोटा. या खेळातल्या खेळाडूंचे प्रतिनिधी निश्चित करू. जतीन. वृश्चिक लग्न, मंगळ जतीनचा प्रतिनिधी. लग्नात एकही ग्रह नसल्याने मंगळ एकटाच जतीनचा प्रतिनिधी. चंद्र हा प्रश्नकर्त्याचा नैसर्गिक प्रतिनिधी असतोच. मनसुख. जतीन भागीदारी करार करणार आहे तो सप्तम स्थानावरून पाहावयाचा. सप्तम स्थान वृषभेवर आहे, शुक्र मनसुखचे प्रतिनिधित्व करणार. सप्तमात मंगळ आहे, पण तो आधीच जतीनचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्याला आता मनसुखचा प्रतिनिधी मानता येणार नाही. भागीदारीचा करार. कोणताही करार, दस्तऐवज, संवाद, चर्चा, वाटाघाटी, समजुतीचा मसुदा आदी बाबीत तृतीय स्थानावरून पाहतात. तृतीय स्थान मकरेत आहे, शनी भागीदारीच्या कराराचा प्रतिनिधी. तृतीय स्थानात प्लुटो आहे. त्याला प्रतिनिधीचा दर्जा देता येत नाही, पण एक संबंधित ग्रह म्हणून विचार करू शकतो. जतीनचा पैसा. द्वितीय स्थानावरून जतीनचा पैसा तपासायचा. द्वितीय स्थान धनेत आहे, गुरु जतीनचा पैसा दाखवणार. द्वितीय स्थानात शनी आहे, त्यामुळे त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. मनसुखचा पैसा. सप्तमावरून मनसुखचा विचार करणार असल्याने सप्तमाचे द्वितीय स्थान म्हणजेच अष्टम स्थानावरून मनसुखचा पैसा तपासायचा.
अष्टम स्थान मिथुनेत आहे. बुध मनसुखचा पैसा दाखवणार. अष्टमात कोणी ग्रह नाही म्हणजे बुध एकटाच मनसुखचा पैसा दाखवेल. भागीदारीतला व्यवसाय. जतीन आणि मनसुख भागीदारीतला व्यवसाय चालू करणार आहेत, तो दशम स्थानावरून तपासायचा. दशम स्थान सिंहेत आहे म्हणजे रवी या भागीदारीतल्या व्यवसायाचा प्रतिनिधी. दशमात राहू आहे, पण पाश्चात्य होरारीत राहू केतू या छायाग्रहांना प्रतिनिधित्व देत नाहीत. रवी एकटाच भागीदारीतल्या व्यवसायाबद्दल सांगेल. व्यवसायातला नफा तोटा. दशमाचे द्वितीय स्थान म्हणजे लाभस्थान हे या व्यवसायाचे आर्थिक यश दाखवेल. लाभस्थान कन्येत बुध व्यवसायाचे आर्थिक यश दाखवेल. चंद्र लाभात असल्याने तो कदाचित डबल रोल करू शकेल, म्हणून त्याचाही सहप्रतिनिधी म्हणून विचार करणे आवश्यक आहे. चला आता आपण हे सगळे घटक एक एक करून तपासूया. जतीन. मंगळ जतीनचा प्रतिनिधी सप्तमात आहे, म्हणजे तो सामनेवाल्याच्या कॅम्पमध्येच आहे. याचा अर्थ जतीन म्हणजे मंगळ सप्तम स्थान म्हणजे मनसुखच्या कह्यात गेला आहे. या मंगळाची डिग्निटी डेबिलिटी पाहिली तर याला पुष्टीच मिळते. मंगळ शुक्राच्या म्हणजे मनसुखच्या राशीत, चंद्राच्या म्हणजे व्यवसायातल्या नफ्याच्या एक्साल्टेशन आणि ट्रिप्लिसिटीमध्ये, जतीनच्या पैशाच्या म्हणजे गुरु आणि शनीच्या टर्म आणि फेजमध्ये आणि त्याचवेळी स्वतःच्याच डेट्रिमेंटमध्ये. व्यवसायातल्या नफ्याच्या आमिषाने हुरळून गेलेला जतीन मनसुखच्या जाळ्यात सापडल्याने पूर्ण हतबल झाला आहे. मनसुख. शुक्र मनसुखचे प्रतिनिधित्व करत आहे. शुक्र पंचम स्थानात वक्री आहे. जेव्हा एखादा प्रमुख प्रतिनिधी वक्री असतो तेव्हा जरूर दाल में कुछ काला होत आहे, काहीतरी लपवले जात आहे, कोठेतरी दिशाभूल होत आहे. त्यात हा शुक्र जतीनच्या पंचम स्थानात आहे. पंचम स्थान हे जुगार किंवा तत्सम स्पेक्युलेटिव्ह गुंतवणुकीचे स्थान आहे. जतीन या भागीदारीत बरेच पैसे गुंतवणार आहे. ही एक प्रकारची जुगारी पद्धतीची गुंतवणूक तर आहेच, पण मनसुखचा प्रतिनिधी शुक्र जतीनच्या पंचमात आणि मनसुखच्या लाभात असल्याने ही गुंतवणूक जतीनपेक्षा मनसुखला जास्त फायदा करून देईल असा अंदाज करता येतो. हा शुक्र सध्या वक्री अवस्थेत 27 मीनवर आहे. शुक्र अगदी लवकरच 27 धनुवरील शनीच्या अंशात्मक लाभयोगात येणार आहे. शनी द्वितीय स्थानात असल्याने तो जतीनच्या पैशाचा प्रतिनिधी आहे. म्हणजेच या शुक्राचा म्हणजे मनसुखचा जतीनच्या पैशावर डोळा आहे. जतीनचा पैसा मनसुखकडे जाणार अशी मोठी शक्यता आहे. शुक्राची डिग्निटी डेबिलिटी पाहिली तर याला पुष्टीच मिळते. शुक्र स्वतःच्या एक्साल्टेशनमध्ये आहे म्हणजे खूप मजबूत स्थितीत आहे. शुक्र गुरुच्या म्हणजे जतीनच्या पैशाच्या रुलरशिपमध्ये. मात्र हा शुक्र बुधाच्या म्हणजे मनसुखच्या डेट्रिमेंट आणि फॉलमध्ये आहे. हे जरासे आश्चर्यकारकच. जतीनचा पैसा. गुरु आणि शनी जतीनचे प्रतिनिधी आहेत. द्वितीय स्थानात शनी म्हणजे आनंदी आनंद, आणि त्यात हा शनी वक्री असल्याने पार वाट लागणार आहे हे दिसतेच आहे. जतीनचा पार्ट ऑफ फॉर्च्यून फॉर्च्युना अष्टम स्थानात. हे कमी झालं म्हणून की काय, जतीनच्या पैशाचा दुसरा प्रतिनिधी गुरु व्ययात आणि विया कम्ब्युस्टामध्ये. थोडक्यात काय, जतीन फार मोठ्या आर्थिक संकटात आहे, जाणार आहे. डिग्निटी डेबिलिटीचा विचार करता हा गुरु शुक्राच्या रुलरशिपमध्ये आणि मंगळाच्या डेट्रिमेंटमध्ये, म्हणजे पुरती वाट लागलीये. यातच मंगळ जेव्हा 27 वृषभेत येईल तेव्हा तो वक्री शनीशी नवपंचम करेल. योग नवपंचम असला तरी शनी वक्री असल्याने या योगाची फळे अशुभच मिळणार. मनसुखचा पैसा. अष्टमेश बुध मनसुखचा पैसा दाखवणार. हा बुध षष्ठम स्थानात आहे, म्हणजे मनसुखच्या म्हणजे सप्तमाच्या व्ययात आहे. हे काही चांगले लक्षण नाही. याआधी आपण बघितले आहे की मनसुखचा डोळा जतीनच्या पैशावर आहे, पण हा असा मिळालेला पैसा मनसुखला पचेल असे वाटत नाही. हा बुध पत्रिकेतल्या कोणत्याही ग्रहाबरोबर कसलाही योग करत नाही. पुढे जाऊन हा बुध नेपच्यून, प्लुटो अशा ग्रहांशी योग करणार आहे. याचा अर्थ जतीनचा पैसा लुबाडून देखील मनसुख कफल्लक होणार आहे. जसा शनी जतीनच्या दुसऱ्या भावात येतो तसाच तो मनसुखच्या अष्टमातही येतो. वक्री शनी अष्टमात ही अत्यंत खराब परिस्थिती आहे. एकंदर पाहता पैशाचा मोठा झोल होणार आहे असा कल दिसत आहे. व्यवसाय. रवी व्यवसायाचा प्रतिनिधी. रवी अगदी लगेचच म्हणजे अवघ्या एका अंशात प्लुटोशी लाभयोग करत आहे. हा प्लुटो तृतीय स्थानात आहे. हे स्थान करार मदारांचे असल्याने रवी प्लुटो लाभयोग हा करार होणार असा कौल देत आहे. रवी प्लुटो योग करार होण्याची शक्यता दाखवतो आहे की आणखी काही, खास करून भविष्यात हा बिझनेस बंद होणार असे सुचवतो आहे का? ही तर शुरू होणे के पहले ही खतम वाली बात, पण आपण त्याचा नंतर विचार करू. सध्या खरेच का या दोघांत काही करार होणार आहे का इतकेच तपासू. त्यासाठी आपल्याला मंगळ आणि शुक्र या दोघांत काही योग होत असतील तर या दोघांत भागीदारीचा करार होईल असे म्हणता येईल.
मंगळ 21 वृषभेवर आहे तर शुक्र वक्री अवस्थेत 27 मीनवर आहे. यांच्यात लाभयोग होण्याची शक्यता आहे. एफेमेरीज तपासल्या असता असे दिसते की शुक्र वक्री अवस्थेत मागे मागे जाईल, म्हणजे 27 मीन पासून लांब जात राहील. पण 26 मीन 54 वर पोहोचून शुक्र प्रथम स्तंभी होऊन मग मार्गी होईल. हे होईपर्यंत मंगळ पण पुढे येत 26 वृषभेवर येईल आणि दिनांक 15 एप्रिल 2017 ला स्तंभी शुक्र 26 मीन आणि मंगळ 26 वृषभे असा लाभयोग होणार. म्हणजे या दोघांत भागीदारीचा करार होणार. भागीदारीचा करार होणे ही एक सुरुवात असते, एक कायदेशीर प्रक्रिया, औपचारिकता. पण पुढे जाऊन हा बिझनेस सुरू होणार असेल तर जतीन आणि मनसुखच्या प्रतिनिधींचा या रवीशी कोणता तरी ग्रहयोग व्हायला पाहिजे, तसा तो आहे का हे तपासले पाहिजे. आपण ते केस स्टडीच्या दुसऱ्या भागात पाहू, तेव्हा दुसरा भाग पाहायला विसरू नका.